जय शिवराय मित्रांनो खरीप हंगाम 2025 मध्ये झालेल्या नुकसानीसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून जवळजवळ 8,000 कोटी रुपयाच्या मदतीच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत। त्याच्यासाठी आवश्यक असलेल्या निधीच्या वितरणाला मंजुरी देण्यात आलेली आहे। आपण पाहिलेले की 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये जे काही उर्वरित जिल्हे होते त्याच्यासाठी 648 कोटी रुपये वितरण करायला मंजुरी दिलेली आहे। आणि अशा आता एकंदरीत या 8,000 कोटी रुपयाच्या वितरणाचे जे पॅकेज आहे याच्या वितरणाच्या प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। काही जिल्ह्यामध्ये कालपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे पडायला सुरू झालेले आहेत, परंतु बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये अद्याप वितरणाच्या प्रक्रिया सुरू करण्यात आल्या नाहीत। आणि याच्यामध्ये काही शेतकरी मित्रांच्या माध्यमातून कमेंट येत आहेत की हजारो कोटीच्या घोषणा झाल्या परंतु खात्यामध्ये दमडी नाही। मित्रांनो, आता वितरण सुरू न झाल्यामुळे दमडी आलेली नसेल तर ठीक आहे, येईल, परंतु जर खरंच तुमचं यादीमध्ये नाव नसेल, तुम्ही जर खरंच त्यात बाधित तालुक्यामधून असाल परंतु तुमच्या खात्यामध्ये वितरण होऊन सुद्धा जर मदत आली नसेल तर मात्र तुम्हाला या ठिकाणी नुकसान होऊ शकतं। याच्यासाठी आपण यापूर्वी सुद्धा वेळोवेळी माहिती घेतलेली आहे। बऱ्याच साऱ्या शेतकरी मित्रांच्या माध्यमातून आपला डाटा न देणं किंवा इतर प्रक्रिया करणं बाकी आहे। आणि अशाच प्रक्रियेमध्ये जर तुम्ही समाविष्ट झालेला नसेल तर 8,000 कोटी रुपयाचं जरी वाटप झालं तरी सुद्धा तुमच्या खात्यामध्ये दमडी येणार नाही। मित्रांनो, एकंदरीत आपण पाहिलेले याच्यामध्ये पूर्णता बाधित आणि अंशतः बाधित अशा प्रकारे तालुक्याचं वर्गीकरण करण्यात आलेले आहे। 253 तालुके हे पूर्णता बाधित म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत। 29 तालुके याच्यामध्ये अंशतः बाधित म्हणजे अंशतः बाधित मध्ये ज्या महसूल मंडळाचं नुकसान झालेलं त्या महसूल मंडळातील शेतकरी या सवलतीसाठी या नुकसान भरपाईसाठी पात्र असणार आहे। अशा प्रकारच्या या बाधित तालुक्यांना मदत वितरण करण्याकरता वेगवेगळ्या जीआरच्या माध्यमातून आतापर्यंत 8,000 कोटी रुपयाची मदत वितरण करायला मंजुरी दिलेली आहे। त्याचे निधी जिल्हा स्तरावरती तालुका स्तरावरती आलेले आहेत। तहसील कार्यालयाच्या माध्यमातून त्याच्या याद्या करून वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। काल बुलढाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं वितरण झालेलं आहे आणि आज बहुतांश सर्व जिल्ह्यामध्ये वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे। परंतु हे सर्व होत असताना आणखी बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या जे काही याद्या आलेल्या आहेत, आता तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून याद्या शेअर केल्या जात आहेत। बऱ्याच दिवसापासून तुमच्या कृषी विभागाच्या माध्यमातून डाटा मागितला जातोय। आणखीन बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी आपला फार्मर आयडी असेल, आपला आधार नंबर असेल, आपल्या बँकेचे पासबुक असेल हे जमा केलेले नाहीत, किंवा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीचे जे काही पंचनामे करण्यासाठी किंवा नुकसानीची जी माहिती आहे ते आणखीन तलाठी कार्यालय किंवा जे काही कृषी मित्र असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवलेले नाही। जर समजा यादी आलेली असेल आणि पूर्णतः बाधित झालेल्या तालुक्यामधील पूर्णतः बाधित झालेल्या गावामधून तुम्ही असाल आणि यादीमध्ये जर तुमचं नाव नसेल तर तुम्हाला तुमच्या नुकसानाच्या संदर्भातील माहिती ही तुमच्या त्या कार्यालयाला पोहोचवावी लागणार आहे। आता तुम्ही म्हणाल पूर्ण गाव बाधित झालं, माझी काही वैयक्तिक द्यायची गरज आहे। जर पूर्ण गावाची घेतली असेल आणि तुमची नसेल तर तुमचे जे काही जिओ टॅगिंगचे फोटो असतील, तुमच्या नुकसानाचे जे काही डाटा असेल तो तुम्हाला तलाठी कार्यालयाला द्यावा लागेल। जर तुम्ही हा डाटा दिला, जर तुमचं यादीत नाव नसेल तर तुमचं ते नाव यादीत समाविष्ट केलं जाईल। पुढे तुम्हाला नुकसान भरपाईसाठी आवश्यक असलेल्या प्रक्रिया पार पाडल्या जातील आणि या आवश्यक असलेल्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीमधून तुम्हाला हे वितरण केलं जाणार आहे। आता हे झालं यादीत नाव नसणं, खात्यामध्ये येणं। बहुतांश आज 21 तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या वितरणाचं सुरुवात होणार आहे आणि बऱ्याच ठिकाणी त्याचं वितरण सुरूही झाले। परंतु आता हे वितरण सुरू झाल्यानंतर बँकांच्या माध्यमातून याची वसुली आपण यापूर्वी सुद्धा पाहिलं होतं की नाशिक जिल्हाधिकारी असतील, बीड जिल्हाधिकारी असतील किंवा इतरही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून बँकांना पत्र देण्यात आलेले आहेत। अग्रणी बँकेला तसे आदेश देण्यात आलेले आहेत। प्रत्येक नुकसान भरपाईचा जीआर आल्यानंतर त्याच्यामध्ये एक सहकार विभागाला सूचना देखील देण्यात आलेली आहे की ही जी काही निविष्ट अनुदान आहेत, हे जे काही नुकसान भरपाईच्या रक्कम आहेत याच्यामधून कुठल्याही प्रकारची वसुली करण्यात येऊ नये। आपण एका मोठ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून बातमी पाहिली होती की खात्यात 2,000 आले आणि 1,000 रुपयाची वळती केली। अशा प्रकारची कुठलीही वळती बँकांना करता येत नाही। आणि जर अशा प्रकारची वळती एखाद्या बँकेच्या माध्यमातून केली जात असेल, तुमच्या त्या नुकसान भरपाईच्या मदतीच्या खात्याला जर फ्रीज लावला जात असेल तर तुम्ही याच्या विरुद्ध दाद मागू शकता, यांच्यावरती गुन्हे दाखल करू शकता किंवा आपले तहसील कार्यालय किंवा जे उपनिबंधक कार्यालय असेल या कार्यालयामध्ये सुद्धा त्या शाखेविरुद्ध कंप्लेंट देऊ शकता। कुठल्याही प्रकारची वसुली वळती या आलेल्या नुकसान भरपाईच्या रकमेमधून करता येत नाही। तशा प्रकारचा जीआर आहे, तशा प्रकारची परिपत्रक आहेत। तर मित्रांनो, बऱ्याच मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात होती। जर यादीत नाव नसेल तर अद्याप वेळ गेलेला नाही, आपल्या तलाठी आपल्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या नुकसानीचा डाटा देण्याचा प्रयत्न करा। आणि जर आपलं नाव असेल, जर आपला तालुका असेल, आपलं महसूल मंडळ असेल तर या जे काही वितरणाच्या प्रक्रिया सुरू होत आहेत त्याचे वितरण होण्याची वाट पहा। धन्यवाद।